आपण एवढी मेहनत करतोय, तर का असं आपल्यासोबत होतंय? चुकी माझी इथं झाली की मी माझ्या कॉन्टेंटवर फोकस करत होते, पण त्याच्यापासून थोडंसं माझं लक्ष विचलित कसं झालं, मला सांगायला कोणच नव्हतं की ज्याला एक्सपिरियन्स असेल यूट्यूबचा काहीतरी. माझ्या फक्त एक व्हिडिओला रीच चांगली आली होती, तर 2 लाखापर्यंत गेलं. तर मी एवढी खुश झाले होते, मी म्हटलं नाही आता माझं चॅनल छान चालणार आहे. पण मला बरेच जण विचारतात की तुला यूट्यूबवरनं पेमेंट येते का किंवा किती येते. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे ना मी तुमच्यासोबत माझा यूट्यूबचा आतापर्यंतचा एक्सपिरियन्स, मी जे काही चुकी केले ते सगळ्या मी तुमच्यासोबत शेअर करते, जेणेकरून तुम्हाला हेल्प होईल. तुम्ही जेव्हा यूट्यूब चॅनल सुरू केले किंवा करणार असणार ते तुम्ही करू नका. या सगळ्या गोष्टी आपल्याला एक्सपिरियन्सनुसारच कळते. आता आपण बरेचसे व्हिडिओ पण बघतो, मी पण बरेचसे असे व्हिडिओ बघूनच सुरुवात केली होती. थोडं बहुत ऐकतो आणि थोडं बहुत आपल्या मनाचं करतो. मीही तसंच केलं आणि तीच माझी चुकी झाली. मी खूप प्रॅक्टिकली विचार नाही केला. नवीन असताना आपण जे पण टेक चॅनल फॉलो करतो आणि त्यांनी जे सांगितलं ना त्या खऱ्या गोष्टी आहेत. भरपूर त्यांच्या 90% सगळं म्हणजे जे सांगतात ना त्यांनी तसं फॉलो करायला पाहिजे. आणि मी पण काय काय ज्या चुका केल्या त्या सगळ्या तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटीपर्यंत नक्की बघा, भरपूर फायदा होईल तुम्हाला हा व्हिडिओ बघून. आणि व्हिडिओला आताच लाईक करून टाका. तसं तर माझा चॅनल आहे ना ब्लॉगचा आहे. माझी लाईफस्टाईल, कुकिंग वगैरे जे काही मी माझ्या आयुष्यात करत असते ते सगळं तुमच्यासोबत शेअर करत असते. पण आज म्हटलं चला, खूप दिवसापासून मला हा व्हिडिओ बनवू का नको असा विचार चालला होता. म्हटलं चला सगळं शेअर करूयाच. तर मला आता 2 वर्ष होत आलेत. ऑगस्टमध्ये मला 2 वर्ष होईल. 2 वर्ष होईल मला ऑगस्टमध्ये हे चॅनल सुरू करून आणि त्याच्यावर व्हिडिओज वगैरे टाकून. पण मी 4-5 महिने ना खूप कुकिंग व्हिडिओज टाकले. मी स्टार्टिंगला जर माझे तुम्ही व्हिडिओज बघितले ना तर मी ब्लॉग वगैरे सुरू केला नव्हता स्टार्टिंगला. मी सुरुवात कुकिंगपासून केली होती. जे पण घरामध्ये वेगवेगळे आपण रेसिपीज वगैरे बनवतो ते सगळं शेअर करायला लागले. आणि त्याला छान म्हणजे नवीन असून सुद्धा छान मला रिस्पॉन्स पण मिळाला. आणि नंतर मी थोडे बहुत ब्लॉग टाकायला सुरुवात केली, व्हिडिओज टाकायला सुरुवात केली. जे पण आमच्या घरामध्ये असतं, सिंपल अशी लाईफ असते आपली डेली रुटीनमधली, ते सगळं मी शेअर करायला लागले. त्याला पण मला छान प्रतिसाद मिळाला. म्हणजे आणि मला आता पण आठवतं की माझी एक रेसिपी आहे, त्याला मला फक्त आहे ना म्हणजे आता फक्त वाटतं पण त्या टायमिंगला मला त्याला 1.5 म्हणजे के म्हणजे 1500 व्ह्यू आले होते. तर मी एवढी खुश झाले होते आणि त्यांना मी फोन करून सांगितला माझ्या व्हिडिओला 1500 व्ह्यू आले. म्हणजे एवढी खुशी झाली होती मला. आपण जेव्हा म्हणजे स्टेप बाय स्टेप जशी आपण प्रगती करत जातो ना, एखाद्या व्हिडिओला 1 लाख तर ठीक आहे, पण ते तर लांबची गोष्ट झाली. पण एखाद्या व्हिडिओला छान अशी 50,000 25,000 अशी जेव्हा आपल्याला स्टार्टिंगला असताना आपल्याला व्ह्यूज मिळतात ना, त्याची खुशी खूप वेगळी असते. पण काय की मी क्रायटेरिया ध्यानात ठेवला. चुकी माझी इथं झाली की मी माझ्या कॉन्टेंटवर फोकस करत होते, पण त्याच्यापासून थोडंसं माझं लक्ष विचलित कसं झालं, मी मॉनिटायझेशनकडे पण लक्ष दिलं. म्हणजे माझा फोकस ही होता की मला चॅनल कसं बी करून 1 वर्षामध्ये मॉनिटाईज करायचं आहे. आता हाफ मॉनिटाईज तर नाही करायचं मला. फुल मॉनिटाईज करण्यासाठी 4000 घंट्यांचा वॉच टाईम कंप्लीट पाहिजे आपल्याला. तर तो खूप मोठा टास्क होता आणि तो जास्त तरी ना लॉंग व्हिडिओजमधूनच करू शकत होते मी. आणि लॉंग व्हिडिओ करायला मला काही प्रॉब्लेम नव्हता, पण डेली ब्लॉगमध्ये मी जास्त म्हणजे मला तेव्हा कॉन्फिडन्सच नव्हता. आणि आता पण मी जास्त लॉंग व्हिडिओ टाकत नाही, कारण की मी बाहेर कुठं जात नाही आणि घरामध्ये तेच दाखवून मला सुद्धा असं वाटतं की मी समोरच्याला का बोर करू. म्हणजे मला तसं बोरच वाटतं ते की रोज काय दाखवणार आहे आपण, नवीन काय असायला पाहिजे व्हिडिओजमध्ये रोज. त्यामुळे मी जास्त लॉंग व्हिडिओ काही बनवत नव्हते आणि आता पण तेवढे काही बनवत नाही मी लॉंग व्हिडिओज. पण वॉच टाईम कंप्लीट करण्यासाठी ना जास्त तर आपण लॉंग व्हिडिओवरूनच वॉच टाईम कंप्लीट करू शकतो आणि शॉर्टमध्ये पण करू शकतो. पण शॉर्टला भरपूर व्ह्यूज पाहिजे आणि तेवढं काही नवीन यूट्यूबरकडे नसतं. तर त्यामुळं मी लॉंग व्हिडिओवर फोकस केला. पण आणि माझ्याकडे जास्त कॉन्टेंट नसल्यामुळे ना मग मी प्रश्नात पडले होते त्या टायमिंगला की मी कसं कंप्लीट करू वॉच टाईम. आय थिंक 1000 पण वॉच टाईम कंप्लीट झालेलं नव्हतं आणि 6च महिने बाकी. म्हटलं 4000 मी कधी कंप्लीट करू. ते हे 6 महिने अजून कंप्लीट झाले तर मी परत 0पासून स्टार्ट करू का असा विचार यायचा मला. आणि इथं मी चुकले की मी तसा विचार करायला नव्हतं पाहिजे. मी नॉनस्टॉप जरी नसता जरी झाला तरी चाललं असतं, पण मी माझं कंटिन्यू जे करते ना मी तेच करायला पाहिजे होतं. ती साखळी मी मोडायला नव्हती पाहिजे. आणि त्यानंतर माझी ही चुकी अशी झाली, मला आहे ना लाईव्ह 1-2 अशा कुणाच्या लेडीच्या वगैरे यायला लागल्या, आपल्या यूट्यूबवर दिसायला लागल्या की लाईव्ह स्ट्रीम वगैरे घेताय. तर मी 1-2 वेळा लाईव्ह स्ट्रीम वगैरे बघितले. तर त्याच्यामध्ये मला असं कळलं की लाईव्ह घेतल्यानंतर आपण म्हणजे नॉर्मली अशी चिटचॅट करायची, आपल्या सबस्क्रायबरसोबत गप्पा वगैरे मारायच्या आणि त्याने पण आपल्याला वॉच टाईम बराचसा मिळतो. तर मी म्हणजे एखाद महिना तर मी तोच विचारत केली की मी लाईव्ह घेऊ का नको घेऊ. आणि तिथं मी लाईव्ह घ्यायला 1 महिन्यानंतर सुरुवात केली. ह्यांनी पण हो म्हटले, तर लाईव्ह घ्यायला सुरुवात केली. आणि लाईव्ह घेतल्यामुळे ना माझ्या कॉन्टेंटला मला वेळच मिळत नव्हता. म्हणजे घरातलं आवरायचं, दुपारी पण लाईव्ह घेत होते मी आणि संध्याकाळच्या वेळेला असे 2 तास मी दिवसा 1 तास आणि संध्याकाळच्या वेळेला 1 तास असं 2 तास मी लाईव्ह घेत होते. आणि तीच माझी चुकी झाली की मी कॉन्टेंटवर फोकसच केला नाही.
आता लाईव्ह कसं मॉनिटायझेशनसाठी ठीक होतं, पण मॉनिटाईज झाल्यानंतर आपल्याला आपल्या व्हिडिओजला व्ह्यूज पाहिजे, आपले सबस्क्रायबर्स पाहिजे, त्यानंतर आपल्याला काही बेनिफिट वगैरे होईल. तर मी त्या टायमिंगला तो विचार केलाच नाही. मला फक्त हाच विचार की मला चॅनल मॉनिटाईज करायचं आहे. हप्त्यातून 15 दिवसातून एखादा व्हिडिओ जायला लागला. म्हणजे मी एक दिवस आड व्हिडिओ टाकत होते, तर माझं काही लिटरली असं झालं की मला कुकिंग व्हिडिओज मी बनवत नव्हते आणि एखाद्याच बनवला तर एडिटिंगला टाईम नव्हता भेटत आणि हप्त्यातून एखाद्या वेळेस जायचा माझा व्हिडिओ. असं करत करत माझ्या व्हिडिओजला कमी व्ह्यू यायला लागले आणि तरी पण सिरियसली नाही घेतलं. मला फक्त हे दिसत होतं की लाईव्ह घेतल्यामुळं माझा जो वॉच टाईमचा एक क्रायटेरिया ना तो कम्प्लीट होताना दिसत होता मला. तर मी त्याच्यावरच फोकस केला की हा एवढा झालाय, आज एवढा झालाय, आज एवढा झालाय. तर असं करत करत ते म्हणजे 5-6 जे महिने राहिले होते ना 12 महिन्याच्या आत, म्हणजे आय थिंक 11व्या महिन्यातच माझं चॅनल मॉनिटाईज झालं. म्हणजे 12 महिने पण कंप्लीट झाले नव्हते, त्या टायमिंगलाच माझं चॅनल मॉनिटाईज झालं. तर त्यानंतर मग मी काय केलं, लाईव्ह वगैरे बंद केली. 11 पण नाही 10 महिने झाल्यानंतर आय थिंक माझं चॅनल मॉनिटाईज झालं असेल. तर त्यानंतर मग मी थोडा व्हिडिओवर फोकस करायला सुरुवात केली आणि ते टाकायला लागले मी, पण तेवढे व्ह्यूज येत नव्हते त्या टायमिंगला. तरी पण यायचे ओके येत होते. त्यानंतर मी आणखी एक मोठी चुकी केली. त्या टायमिंगला आली दिवाळी. दिवाळीमध्ये मी काय केलं, म्हणजे इथं तर मला थोडा बहुत तर वेळ मिळत होता, पण नंतर मग मी भाऊबीरी गेली. तर त्या 8-10 दिवसांमध्ये म्हणजे इथून जाताना पण मी जास्त काहीच व्हिडिओज बनवत नव्हते. तिकडे गेल्यावर तर मी व्हिडिओज बनवले नाही. मस्त निवांत उठायचं, फ्रेंड्सला भेटायचं, जेवायचं, आराम करायचं, झोपायचं, मावशीकडे जायचं, काकूकडे जायचं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मी एवढं दुर्लक्ष केलं की मी व्हिडिओज बनवले नाही. म्हणजे खूप गॅपची पडत राहिला ना माझ्या व्हिडिओजमध्ये. तर सगळं अल्गोरिथमचं आहे आपण बनवलेला जो पण आपला बनला आहे तो सगळा खराब झाला. म्हणजे सगळे फेंट झाला तो अल्गोरिथम. म्हणजे पूर्ण जे पण आपण रीच वगैरे जात होती तर ती अशी ती रीच जी होती ना तर ती अशी करत लगेच लेवललाच खालच्या बाजूलाच आली. तसं झालं माझ्यासोबत. आणि माझी चुकी सगळ्यात मोठी ही झाली की मी लाईव्ह स्ट्रीम घेतली. आता लाईव्ह जरी घेतली आपण तर आपण आपला कॉन्टेंट जो आहे, जे पण आपण कॉन्टेंट टाकतोय, जो पण आपण व्हिडिओ बनवतोय, तो जसं पहिले बनवत होतो, जसे मी पहिले टाकत होते ते टाकायला पाहिजे होते मी लाईव्ह जरी घेतली तरी. पण मी असं केलं की मी फक्त लाईव्हवर फोकस केला. तर ती सगळ्यात मोठी चुकी झाली. आणि सेकंड चुकी ही झाली की समजा आता मी लाईव्ह बंद जरी केली तर मी माझ्या कॉन्टेंटवर भरपूर फोकस करायला पाहिजे होतं. जो मी गॅप दिला आहे माझ्या व्हिडिओजला तो मी भरून काढायला पाहिजे होतं. मी सारखं व्हिडिओ टाकायला पाहिजे होते. तर ते मी कमी टाकले, तिथं पण माझी चुकी झाली. आणि कधी कधी असं झालं ना की 15-15 दिवस मी व्हिडिओ टाकले नाही, 10 दिवस, 15 दिवस, 8 दिवस अशी माझी गॅप होत गेली. तर त्यामुळे ना रीच खूप कमी, म्हणजे नाहीच्या बरोबरच यायला लागली रीच व्हिडिओजला. आणि तुम्ही जर नवीन यूट्यूबर असाल ना तर तुम्ही ही सगळ्या चुका टाळू शकता. आता माझ्या ओळखीमध्ये कुणीच यूट्यूब वगैरे काही करत नाही, त्यामुळे मला सांगायला कोणच नव्हतं. आपण यूट्यूबवर व्हिडिओ बघून करत असतो. माझ्यासारखे बरेच जण आहेत, माझ्यासारख्या बऱ्याच जणी आहेत ज्या फक्त यूट्यूबवर जे टेक चॅनल आहे कुणी पण सांगतं काय त्या हिशोबानं फॉलो करून चॅनल ओपन करतात, सगळ्या क्रायटेरिया कंप्लीट करतात, मेल करतात वगैरे सगळ्या गोष्टी आपण बघून करत असतो, फॉलो करत असतो, शिकून घेत असतो. कुणी जर आपल्याला सांगायला असलं ना तर ते भरपूर सोपं पडतं आपल्याला. मला सांगायला कोणच नव्हतं की ज्याला एक्सपिरियन्स असेल यूट्यूबचा काहीतरी आपल्याला सांगू शकतो. आता मला माझ्या फ्रेंड्सनं कोणी विचारतात ना मी त्यांना सांगत असते की असं आहे तसं आहे, पण मला सांगायला कोण नव्हतं. तर त्यामुळे मी तुम्हाला सांगते जर तुम्ही यूट्यूब चॅनल सुरू करणार असेल ना तर प्लीज ह्या चुका करू नका. मी हे म्हणत नाही की फक्त लाईव्हबद्दलच, जे तुम्ही कॉन्टेंट टाकताय ना जो पण तुमचा व्हिडिओ असेल, म्हणजे तुम्ही डेली व्लॉगिंग करत असाल, तुम्ही कुकिंग, तुम्ही क्राफ्टचं करत असाल, तुम्ही गार्डनिंगचं करत असाल, कशाचं पण करत असेल, जर तुम्ही हप्त्यातून एक व्हिडिओ टाकताय ना तर तुम्ही दर हप्त्याला व्हिडिओ टाका. हप्त्यातून 2 टाकत असताना किंवा मग एक दिवस आड टाकत असताना, म्हणजे जे तुमचं रुटीन असेल व्हिडिओ टाकण्याचं ते तुम्ही फॉलो करा, त्याला गॅप देऊ नका. आणि समजा एखाद्या वेळेस आता माझा एक व्हिडिओ फक्त व्हायरल केलेला आहे, म्हणजे माझ्या फक्त एक व्हिडिओला रीच चांगली आली होती, तो 2 लाखापर्यंत गेला. तर मी एवढी खुश झाले होते. मी म्हटलं नाही आता माझं चॅनल छान चालणार आहे. पण ते चाललं असतं छान जर मी तो कॉन्टेंट सारखं म्हणजे चांगले कॉन्टेंट अजून टाकले असते, पण मी ते गॅप देत गेले. त्याच टायमिंगला म्हणजे जेव्हा पण आपला एखादा व्हिडिओ व्हायरल जातो ना लगेच आपल्याला भरपूर कॉन्टेंट टाकायला पाहिजे तशाच व्हिडिओ रिलेटेड. आता तो माझा कुकिंगचा व्हिडिओ असता तर तशीच अजून रेसिपीज वगैरे मी टाकायला पाहिजे होत्या, पण मी ती चुकी केली की मी नाही टाकली. तर तुम्ही असं नाही करायचं. जेव्हा पण आपला एखादा व्हिडिओ आपण बघायचं की आपल्या कोणत्या व्हिडिओला जास्त व्ह्यूज वगैरे आलेले तर तशाच व्हिडिओसारखे अजून आपल्याला व्हिडिओ बनवायचे आणि अजून रीच घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि मला तर आता 2 वर्ष होत आले, माझं तर चॅनल असं स्टक झाल्यासारखं झालंय. आय होप तुमच्या सपोर्ट नाही ना हे चॅनल जे स्टक झाले ते थोडंसं असं हालेल. तर माहीत नाही का, पण असं नाही की फक्त माझंच, बरेचसे असे यूट्यूबर्स आहेत की त्यांचं पण चॅनल असं स्टक झालेलं असतं. म्हणजे फॉलोअर्स असू दे किंवा व्ह्यूज असू दे असे एकदम स्टक झाले असतात की ते जास्त कमी बी नाही जास्त महाग नाही, जिथं आहे तिथंच राहते. म्हणजे काही सुद्धा असं होत नाही त्याच्यामध्ये.
म्हणजे काही फॉलोअर्समध्ये चेंजेस होत नाही, व्ह्यूजमध्ये काही जास्त फरक दिसत नाही. तर ते बऱ्याचशा यूट्यूबर्ससोबत होतं, माझ्यासोबतच होत नाही असं नाही आहे. पण आहे ना, आपण हिंमत नाही सोडायची. आता मी स्वतःला आहे ना सारखं मोटिवेट करत असे, असं होत नाही की असं नाही आहे की मी डिमोटिवेट होत नाही. अशी व्ह्यूज वगैरे बघून ना इरिटेट होतं की आपण एवढ्या दिवसापासून करतोय, आपण एवढी मेहनत करतोय, तर का असं आपल्यासोबत होतंय. सगळ्यांनी आता आपण दुसऱ्यांचे व्हिडिओज बघतो, ह्याच्या व्हिडिओमध्ये विशेष काही नाही, तरी ह्याला व्ह्यू मिळाले, ह्याच्यात तर काय आहे, ह्याच्यामध्ये एवढं रीच केलंय असं वाटतं आपल्याला. पण तसा विचार करताय ना, आपण आपला व्हिडिओ कसा बेस्ट करायचा ना, आपल्या म्हणजे आपल्या हिशोबाने, आपल्या कम्फर्ट झोनमध्ये, आपण जेवढ्या गोष्टी करू शकतो ना त्याच्यामध्येच पण टाकायचं आहे आपल्याला. त्याला व्यवस्थित चांगल्या क्लॅरिटीमध्ये कसं टाकता येईल, व्यवस्थित त्याला कसं बनवता येईल, व्हॉइस ओव्हर जेवढा जमेल तेवढा. आता फॅन बंद केलाय तर एवढा आवाज, आता मी बिना फॅनचं करते, AC चालू आहे, पण तरी पण थोडा बहुत त्याचा पण आवाज येतच असेल तुम्हाला बाहेरचा. तर जेवढं जमेल. आता माझ्याकडे माईक होतं पण तो खराब झाला आहे, पण माईक जमलं तर एखादं माईक घ्यायचं. म्हणजे ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या व्हिडिओ आपला कसा बेस्ट करता येईल त्याचाच प्रयत्न करायचा आणि कॉन्टेंटवर फोकस करायचा. बस डिमोटिवेट व्हायचं नाही. आणि मी तुम्हाला सांगून मी स्वतःलाच मोटिवेट करते की डिमोटिवेट व्हायचं नाही, माझं पण चॅनल कधीतरी चांगलं चालेल असं मी अपेक्षा करते. आणि चला मग माझा हा एक्सपिरियन्स तुम्हाला मी शेअर केला, आणि आणखी बराचसा राहिलेला एक्सपिरियन्स आहे ना मी कधीतरी नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करेल. मला बरेच जण विचारतात की तुला यूट्यूबवरनं पेमेंट येते का, किंवा किती येते वगैरे वगैरे, तर त्याचा व्हिडिओ पण मी एखाद्या तुमच्यासोबत शेअर करेल. पण हा व्हिडिओ ना मी त्याच इन्फॉर्मेशन जर पण तुम्हाला आवडली असेल ना तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, आणि चॅनल जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया आपण एखाद्या व्हिडिओमध्ये, कुकिंगचा असू शकतो किंवा मग ही एखादी माहिती तुमच्यासोबत शेअर करेल. तर चलो बाय.